एक मिनिट सर. मलाही माझं मत व्यक्त करायचं होतं. बोल. मी नमस्कार. मी सुरुवातीला सांगितलं माझं नाव वैशाली दातोंडे आणि मी सरांच्या संस्कृत व्याकरण वर्गाची विद्यार्थिनी. कुठेतरी लहानपणापासून मलाही वाटत होतं की संस्कृत शिकायला पाहिजे. जे आपलं कल्चर आहे आणि जुनं आलंय आपले ग्रंथ वगैरे, तर त्याच्यासाठी. परंतु शाळेमध्ये कधी संस्कृत विषयाचं हे झालंच नाही, कारण सब्जेक्ट जो असतो 3 लँग्वेज मध्ये आम्हाला हिंदी राहायचा आणि संस्कृतसाठी स्पेशल टीचर कॉलेजमध्ये हे कधी तेवढं शक्य होण्यासारखं नव्हतं. आणि सध्या माझं BMS चालू आहे, तर त्याच्यामध्ये मला संस्कृत विषय होताच. मग हे मला अगोदर माहित होतं की पुढे जाणार आहे. आणि तेवढ्यामध्ये मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं की सर संस्कृतचे क्लास चालू करतायत. तर मग मी विचारलं सरांना आणि क्लास जॉईन केले. जो अनुभव राहिला, एवढ्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने संस्कृत सरांनी शिकवलं. म्हणजे ग्रंथ वगैरे बघितले, श्लोक बघितले, तर त्याच्यामधलं जे एवढं अवघड वाटतंय वाचायला वगैरे, परंतु जेव्हापासून सरांनी शिकवायला चालू केलं चांगलं वाटायला लागलं. देखील माझं काही कॉलेज वगैरे बघता इकडचे काम, काही क्लास मिस झाले माझे. तर तरी देखील त्याच्यातून एवढं काही हे झालं नाही. म्हणजे काही गोष्टी माझ्या मागं पडल्यात सध्या, पण तुम्ही नक्कीच त्यांना कव्हर करणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं की एक टीचर खूप महत्वाची भूमिका बजावतो आवाज यामध्ये. येत नाहीये सध्या जर एक वैशाली. अच्छा, ठीक आहे. आता येतोय का? हॅलो. बाकीच्यांना आवाज येतोय? नाही सर, नाही येत आहे. नाही सर, कट वैशाली होतोय शेवटी मध्ये. आवाज नाही आला, सुरुवातीला आवाज आला होता. अच्छा. 2 मिनिट राहिलेले आहेत मीटिंग संपण्यासाठी. पुढे चालूयात आपण. सर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा.